महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली. बेकायदेशीरपणे विजय संपादन करायचा होता संजय राऊतांचा आरोप. तर चतुर्वेदींच्या भूमिकेवर बोलणार का, नरेश म्हस्केंचा सवाल. मतदारसंघ पुनर्रचना हा मुद्दा वेगळा करून आरक्षण द्या. 2029 ची वाट पाहावी लागणार नाही. शिवसेना युपीटी नेत्या प्रियंका चतुर्वेदींकडून भूमिका स्पष्ट. नाशिक धर्मांतर प्रकरणी आयटी कंपन्या रडारवर. डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. सर्व आरोपींचे मोबाईल क्लोनिंग. नाशिकमध्ये आता गजवायहींची धक्कादायक घटना. तंजीर इनामदारला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. धर्मांतर करण्यासाठी तरुणीवर दबाव आणल्याचा आरोप. बोंदूखराच्या अटकेला 1 महिना पूर्ण. 3000 कोटीहून अधिकचं आर्थिक साम्राज्य राजकीय लागेबांधे असल्याचं सबूत. अशोक खरातचा तुरुंगात अंत होईल. नाना पटोले आणि विनायक राऊतांकडून शंका व्यक्त. खरातमुळे अनेक नेते फसतील, विनायक राऊतांचं विधान. उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जावं. पक्षातील नेत्यांचा आग्रह. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्याची विनंती केल्याची विनायक राऊतांची मागणी. माफी मागा अन्यथा जनआंदोलन उभारू. वारकरी बैठकीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा. विकास लवांडेंनी जाहीर केलेल्या यादीनंतर वारकरी आक्रमक. मुंबईत 164 शाळा अनधिकृत. मुंबई मनपाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर. चेंबूर गोवंडी भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा. हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. पंतप्रधान मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार. महिला आरक्षण विधेयकावर बोलणार का, याकडे लक्ष.